झी मराठी वाहिनीवरील माझ्या नवऱ्याची बायको या मालिकेत शनायाला अखेर गुरुनाथच्या आयुष्यातून डच्चू मिळालाय। शनायाचं खरं रूप गुरुनाथ समोर आणायचं हे आनंद आणि कुणालच्या प्लॅन मध्ये आधीच ठरलेलं असतं। त्याप्रमाणे कुणाल शनायाला स्वतःच्या फ्लॅटवर 1 लाख रुपये घेऊन यायला सांगतो, कारण यापूर्वीच शनायानं कुणालला 1 लाखासाठी गंडवलेलं असतं। आपल्या आईला बरं नाही असं सांगून ती गुरुनाथकडून 1 लाख रुपये घेते आणि ठरल्याप्रमाणे कुणालला ती द्यायला जाते। आनंद, रेवती आणि राधिका कुणाल राहत असलेल्या सोसायटीच्या बाहेर शनायावर नजर ठेवून असतात। गुरुनाथला शनायाबद्दल आधीच संशय असल्यानं तो तिचा पाठलाग करत येतो। जेव्हा शनाया कुणालकडे पोहोचते त्यावेळी लगेच त्याला पैसे देऊन ती निघणार असते। मात्र कुणाल शनायाला सांगतो या सोसायटीत गुरुनाथच्या ऑफिसमध्ये काम करणारे एक गृहस्थ राहतात आणि जर त्यांनी तुला इथे पाहिलं तर तू विनाकारण फसशील, त्यामुळे तू काही मिनिटांनी ते ऑफिसला गेल्यावरती इथून निघून जा। तेव्हाच तो शनायासोबत कॉलेजमध्ये केलेल्या रोमॅन्सची आठवण करून देतो, तिला ब्लॅक फॉरेस्ट केक सर्व करतो, तसंच तिच्यासोबत बॉल डान्स करण्याच्या बहाण्याने तिच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करतो। अर्थात त्याला गुरुनाथ समोर तिचं खरं रूप आणायचं असतं, यासाठीच तो शनायाला आपल्या बोलण्यात गुंग करून टाकतो। तितक्यात गुरुनाथ कुणालच्या घरी पोहोचतो। तो ज्यावेळी कुणाल आणि शनायाला बॉल डान्स करताना पाहतो त्यावेळी तर त्याच्या पायाखालची जमीन सरकते आणि शनायानं आपली पैशासाठी फसवणूक केल्याचंही त्याच्या लक्षात येतं। रागाने तो तिथून काढता पाय घेतो। त्याला चिडलेल्या स्थितीत जेव्हा राधिका, आनंद आणि रेवती पाहते त्यावेळी त्यांनाही कळतं की बहुधा गुरुनाथला शनायाबाबत सर्व सत्य समजलेलं आहे। गुरुनाथ चिडलेला असल्यानं घरी आल्यावर तो सर्व वस्तूंवर शनायाचा राग काढायला सुरुवात करतो। तसंच शनायाला ताबडतोब घरी येण्यास सांगतो। शनाया गुरुनाथला आपण मुंबईत नसल्याचं सांगते, पण ज्यावेळी गुरुनाथ तिला सांगतो की काही वेळापूर्वी मी तुला मुंबईत पाहिलंय त्यावेळी नाईलाजास्तव शनाया तिथे येण्यास तयार होते। गुरुनाथ आनंदला सुद्धा घडलेल्या प्रकाराबद्दल सांगतो आणि मग आनंद सुद्धा ताबडतोब गुरुनाथच्या घरी निघून येतो। शनाया घरी येताच गुरुनाथ तिला फसवणूक केल्याचं कारण विचारू लागतो, तसंच कुणाल सोबत रोमॅन्सच्या गप्पा करत असल्याचं बोलूनही दाखवतो। शनाया सर्व आरोपांचं खंडन करते। त्यावेळी गुरुनाथ तिला दिलेल्या 1 लाख रुपयांची विचारणा करू लागतो। शेवटी शनाया आपली बाजू मांडताना सांगते की कुणाल आधी माझा प्रियकर होता, मात्र आता त्याच्यासोबत माझा काहीच संबंध नाही। शनाया खोटं बोलत असल्याचं ज्यावेळी गुरुनाथला लक्षात येतं त्यावेळी त्याचा राग अनावर होतो आणि शनायाला तो घराबाहेर काढतो। शनायाला घराबाहेर काढल्यानंतर मालिका कोणत्या वळणावर जाऊन पोहोचते हे पाहणं आता महत्त्वाचं असणार आहे।